बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये एक आंदोलकाने आपलं आंदोलन मागे घेतलंय। मंत्री संजय शिरसाटांच्या घरी ज्यूस पिऊन 9व्या दिवशी त्यांना उपोषण सोडलं। पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका या आंदोलकाने घेतली होती। त्यानंतर शिरसाटांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरला बोलवलं। तहसीलदार, पोलीस आणि उपोषणकर्ते पोहोचले। यावेळी शिरसाट यांनी उपोषणकर्ते सेठी यांना त्यांच्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर सेठी शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं। मागील 9 दिवसापासून अमरण उपोषणाला बसलो होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं अमरण उपोषण थांबवलेलं आहे। व माझं जे अमरण उपोषण होतं हे जे आपल्या म्हणजे सध्याची जी दुष्काळ परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रावरती ओढवलेली आहे ते दुष्काळ परिस्थितीशी निगडीत माझं हे अमरण उपोषण होतं। इच्छा प्रदर्शित केली म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यासाठी मुद्दाम मी 1 तास त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली। असं आहे, पण एवढा संवेदनशील विषय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीचं नुकसान झालं आहे, आपल्याला इथून कन्नडला जावं असं का नाही वाटलं? नाही, जावं असं नाही वाटलं, प्रश्न येत नाही। मी कन्नडला 2-3 चक्रा मारलेल्या आहेत, मी स्वतः अनेक भागामध्ये गेलेलो आहे, म्हणून त्याचा असा वेगळा अर्थ घेण्याचं काहीच कारण नाही। त्यांचा फक्त आग्रह असा होता की पालकमंत्र्यांची माझी भेट झाली पाहिजे। मग भेट झाली पाहिजे तर मी त्या दिवशी दुपारी मुंबईहून आलो 6 वाजता आणि त्यांना 8:30 वाजता भेटायला बोलवलं, म्हणून त्याच्यामध्ये इतर काही घेण्यासारखं काही नाही। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये एक आंदोलकाने आपलं आंदोलन मागे घेतलंय। मंत्री संजय शिरसाटांच्या घरी ज्यूस पिऊन 9व्या दिवशी त्यांना उपोषण सोडलं। पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका या आंदोलकाने घेतली होती। त्यानंतर शिरसाटांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरला बोलवलं। तहसीलदार, पोलीस आणि उपोषणकर्ते पोहोचले। यावेळी शिरसाट यांनी उपोषणकर्ते सेठी यांना त्यांच्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर सेठी शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं। मागील 9 दिवसापासून अमरण उपोषणाला बसलो होतो व काल माननीय श्री पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हाताने मी माझं जे मागण्या होत्या त्या पूर्ततेचं आश्वासन घेऊन माझं अमरण उपोषण थांबवलेलं आहे। व माझं जे अमरण उपोषण होतं हे जे आपल्या म्हणजे सध्याची जी दुष्काळ परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रावरती ओढवलेली आहे ते दुष्काळ परिस्थितीशी निगडीत माझं हे अमरण उपोषण होतं। इच्छा प्रदर्शित केली म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यासाठी मुद्दाम मी 1 तास त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली। असं आहे, पण एवढा संवेदनशील विषय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीचं नुकसान झालं आहे, आपल्याला इथून कन्नडला जावं असं का नाही वाटलं? नाही, जावं असं नाही वाटलं, प्रश्न येत नाही। मी कन्नडला 2-3 चक्रा मारलेल्या आहेत, मी स्वतः अनेक भागामध्ये गेलेलो आहे, म्हणून त्याचा असा वेगळा अर्थ घेण्याचं काहीच कारण नाही। त्यांचा फक्त आग्रह असा होता की पालकमंत्र्यांची माझी भेट झाली पाहिजे। मग भेट झाली पाहिजे तर मी त्या दिवशी दुपारी मुंबईहून आलो 6 वाजता आणि त्यांना 8:30 वाजता भेटायला बोलवलं, म्हणून त्याच्यामध्ये इतर काही घेण्यासारखं काही नाही।